सुप्रभात, ओहायो गोजाइमास, गुड मॉर्निंग, वेलकम टू अ न्यू ब्लॉग. आज आपण दोन ऍक्टिव्हिटीज करणार आहोत, दोघी कम्प्लिटली एकदम वेगवेगळ्या आहेत. एक आहे कॉलेजची साईड, एक आहे जॅपनीजचं फंक्शन. सो दोन वेगळ्या गोष्टी आहे, कम्प्लीट दोन वेगळ्या झोन मध्ये असणार आहे मी. आणि कम्प्लिटली पर्सनॅलिटी चेंज करायची मला दोघी साईड्सला. थोडक्यात सांगतो, आपलं नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रिडेशन जे आहे त्याची आमच्या डिपार्टमेंटमध्ये व्हिजिट आहे. त्याचा प्रोजेक्ट डेमॉन्स्ट्रेशन आहे आणि कमिटी मेंबर सोबत आमचं इंटरॅक्शन असणार आहे. ते एक अर्धा दिवस आपलं चालेल. त्याच्यानंतर इव्हिनिंगला 5 ते 8 आपल्या हिरामेकी जॅपनीज इन्स्टिट्यूटचा परत प्रेझेंटेशन कॉन्टेस्ट आहे N3 N2 लेवलच्या स्टुडंटसाठी. तिथे जायचंय. आजचा असा दिवस असणार आहे, नक्की पुढे पहा. कार आहे ते बरं आहे, पाऊस पडेल कमी आज नको पडायला, उद्या पडा काय माझा कार्यक्रम. सध्या आलोय कॉलेजमध्ये, पहिले लेक्चर आहे 8:30ला. त्याच्यात मे बी इंटरॅक्शन होईल. ते झालं की मग आपल्याला पुढच्या मार्गाला वळायचं आहे. हा जो आत्ता पोर्शन बघितला हा आमच्या कॉलेजचा मिडल ग्राउंड आहे. म्हणजे काय म्हणतात आपल्याला सेंटर म्हणता येईल. म्हणजे सगळे फंक्शन्स वगैरे इथे खाली होतात. मोस्टली हा सेंटर ग्लोब आहे आणि आमचं जे समसारा फंक्शन आहे ते पण इथेच होतं. आय मीन 205 हा आणि हा 204. सध्या तिकडे बी इलेक्ट्रिकल बसलं, इकडे टी इलेक्ट्रिकल बसलं आहे. काहीच काम नाही त्यांचं. सर आले आहेत आत्ता आणि सेटिंग करतायत सगळी. सो आता इथून पुढे लेक्चर आहे आमचं. 1006 सुजय जावरकर इथं बसला आहे बघा. अवघड कार्यक्रम आहे भाई. ते आले 5 मिनटं ते बोललेत आणि 5 मिनटांत लगेच चालले गेले. आपला जो फ्लेक्स आहे तो इथे आम्ही स्टिक केला आहे आणि आता तसं बघितलं तर सगळेजण प्रिपरेशनमध्येच आहेत, रेडी होत आहेत. इकडे आपलं प्रिपरेशन चाललं आहे. आता तो हँड ग्लोव्ह इथे काढून ठेवला आम्ही, त्याच्यावर काम करायचं आहे. जरा काल परवा त्याच्यावर थोडं काम केलेलं आहे, पण मग प्रॉब्लेम थोडा आहे परसिस्टंट. जो लास्टवाला ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला असेल नाशिकवाल्या. सो ते जरा जे सेन्सरचा जो एंड आहे तो आम्ही जरा जास्त ओव्हरडू झाला आहे आणि तो सध्या वर्क नाही करत आहे. सो आता बघावं लागेल काय प्रॉब्लेम आहे. आणि इथून पुढे म्हटलं तर आता इथून किती वेळ लागतो त्याची गॅरंटी कमी मला. ठीक आहे, बराच वेळ झाला आहे, भरपूर टाईमपास केला आपण कॉलेजमध्ये आणि आता निघालो घरी. म्हणजे किती झाले, 12:15 झाले. टाईमपास म्हणजे ते आले, आमचं प्रोजेक्ट असं बघितलं, म्हणले सॉरी वी डू नॉट वॉन्ट टू सी दिस, वी वॉन्ट टू सी समथिंग एल्स. म्हणजे लगेच तिकडे निघून गेले आणि बस 1-2 सेकंदाचं फक्त आम्ही एवढं कष्ट करून सकाळी 8:30 वाजता आलो. आय डोंट नो, कमिटी NBA वाल्यांना जे बघायचं असतं तिथेच बघतात. इट्स नॉट माय पार्ट. पण आता इथून पुढे घरी जाऊ आणि याच्यानंतर ते संध्याकाळचं सत्र आहे. परत 3 वाजता इथे मीटिंग आहे आणि त्यांच्यासोबत थोडं इंटरॅक्शन करायचं. इंटरॅक्शन काय असेल ते बघू आणि ते झाल्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी आपल्या जे आपण सगळं लावतो. येस सर. एक तो 1 पीस म्हणतो, तो असं म्हणतो
Mina shimawa hatakai paina puru puru atama boka boka aobaka. 美味しかったです。美味しかったです。またアンティクローです。美味しかったम्हणजे काय? टेस्टी. इट वॉज टेस्टी. टेस्टी. कोणाकडे गेला तरी म्हणायचं हा खूप छान आहे, खूप छान आहे. आपण आवडलं का म्हणून आणखी फिरवतो. ओके, आता झालं आहे इथं आपला कार्यक्रम आवरला आहे. थोडंसं खायला दिलं, ते खाऊन पण घेतलं आहे आणि थोडं लेट झालं आहे. 4:45 झाले ऑलरेडी. ह्या टायमाला आपल्याला आपल्या इन्स्टिट्यूटच्या इथे पोचायचं होतं. पण ठीक आहे, घरी जातो, पटकन आवरतो, जाऊ शकतो, बसू शकतो, काही प्रॉब्लेम नाही, अडचण नाही. भावाला सांगितलं होतं की थोडंसं आवरून घे, सो तो रेडी असेल, मी जातो, पटकन फ्रेश होतो आणि लगेच निघूया. सो आलो आता लोकेशनवरती. जसं बघू शकता पाठीमागे थोडं ओल्ड स्कूल टाईपमध्ये हे लोकेशन आहे आणि स्पीचेस वगैरे चालू झाले. पण मी कसं सकाळपासून कॉलेजमध्ये होतो आणि आत्ता जरा आवरलं पण नाही, लगेच आलो. सो थोडंसं फ्रेश होतो, तोंड वगैरे धुतो आणि इथून आय गेस आता फर्स्ट प्रेझेंटेशनच झालं आहे जे ज्युनियर लेवलचं होतं, म्हणजे N4 लेवलसाठी, आय गेस N3साठी, N4 नाही, तर ते झालं आहे. आणि त्याच्यानंतर आय गेस N3 N2 मिक्स आहेत, सो काही अडचण नाही, आपण बघूया. हां, तेच मी तेच म्हणतो की हे सगळं आवरलं की पाऊस पडलं तर बरं राहील. झाडं 飲みました。そしてバダーパオも食べました。でもバダーパオはちょっと辛かったです。あ、アンパンナは生のマンゴーのジュースです。夏に飲みます。日本で自動販売機はたくさんあって、ラーメンにはタイムの種類がございます。お好みに応じてお選びいただけます。お母さん、今日の給食はとても美味しかった。私たちは毎日食べ物と食べていますが、どんな意味があると思いますか？マンシさん、この前グリバドがありましたね。ヒンジュ教の特別なお正月の祭りで、日本でもお正月に特別な食べ物があります。知っていますか？少し知っていますけど、こんなに意味があるのは知らなかったです。すみません、相手の気持ちを守りながらどうやって自分の気持ちを伝えるのか、これを先に考えて答えます。これは建前です。他のいろいろな仕事の締め切りがありますので、最初はそれを済ませばいいと思いますよ。日本とインドの働き方にはそれぞれの特殊があると思います。日本とインドは良い点と悪い点があります。だったかというと、プレゼンテーションのストラクチャーですね。何を言いたいか、何を伝えたいか、よく分かりました。はい。屋台文化です。जरा जास्त टाळ्या वाजूया. थँक यू.一つトップクラスの1位なんですけども、それは日本とインドにおける仕事に対する考え方の違い。लेडीज एक ना त्याच्यात मागे ओके.
सो आपण पहिले काय करू, आपले जे सिनियर ग्रुपचे विनर्स आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ त्यांच्या ग्रुपचं नाव आणि त्यांच्या टॉपिकचं नाव आणि त्यांच्या ज्या 3 स्टेज होते त्याच्यातली जी किमोची आहे, म्हणजे प्रेझेंटेशनच्या आधी, प्रेझेंटेशनच्या नंतर आणि रिझल्ट अनाऊन्स व्हायच्या वेळेस ते आपण जर त्यांच्याकडून जाणून घेऊ. ओके. तो ग्रुपनो नाम आहे ओ इत्ते グループの名前はエベレスというグループで4人で参加しました。で、チームメンバーは、サクシ、スルシティ、グリシャリとパリニカです。と最初から最後まで気持ちを説明してください。ここに来た時まあ大体安定した気分でしたが、で中に座ってエンさんの第1目のプレゼンテーションが始まった時、本当にすごいプレゼンで焦りました。私たちはどうなるかな、私たちのレベルは本当に N1 なのに N4 みたいなプレゼンになってしまっているか、本当に緊張して、そうですね、焦りました。その次ですね、でちょっと外で出かけてブレイクして4人でまた準備をしました。何回もここでそのスクリプトとか、そうですね、私たちはちょっと練習をしていました。はい、その後の気持ちですね、お願いします。まあそうですね、私だと仕事で話す日本語とここで発表する形で話す日本語は、まあテーマは仕事についてでしたけど、こんなに普通の話すのはちょっとなんか別な雰囲気だと思ってて、私自身は何年ぶりかまあこのように発表していたので自信があまりなくて、でもみんなと協力していただいて本当に自信が湧いてきまして、実際に発表するときはなんというか忘れちゃうとかのなんというか悩みとかあってて、でも質問によく答えられたのでそこで自信もまた増えてきました。でも優勝までに行くとは思わなかったけど、それはとても楽しみです。ひらめきはこんな場面、皆さんにこんな場面を作っていただいていることを本当に感謝しています。ありがとうございます。発表の前には頑張りたいと最高に自信を持って発表したいと思った。リザルトの前は緊張してワクワクで喜びで泣いてしまうの感じもありました。サクシさんが言ったようにここは来るときに安定でしたが、2、3のプレゼンテーションを見てすごく焦りました。でもプレゼントをするときは安定な気持ちになって今はとても嬉しいです。そうですね、みんなでもうすぐパーティーに行きますから、まあジョインしませんか。はい、私たちもジュニアグループの彼女たちと一緒に行っていますので、これはあくまでもなんていうか建前でしたのでいやいや冗談でした。大丈夫です。असं फनी फोटो लावते मी बघू शकता आणि बॅकएंड लॅब चालू ठेवले ना तरी बॅटरी नाही. आत्ता मॅकडीला आलो आहे आणि दिस इज सायगो, कारण की आजचा दिवस पूर्ण असाच काही गडबडीत आणि इकडे तिकडे फिरण्यातच गेला आहे. पहिले NBA झालं, नंतर स्पीच कॉम्पिटिशन झालं, NBA लेट झालो थोडं. ठीक आहे, म्हणजे जास्त चान्स नाही भेटला मला इंटरॅक्शनचा आणि व्हिडिओ काढण्याचा पण जास्त चान्स नाही भेटला, कारण की तिथे लाईट पण नव्हतं आणि आतमध्ये हॉलमध्ये तर मी काय असं करू शकतो. जेवढं करू शकलं तेवढं बघितलं आहे.